एका छोट्या गावामध्ये गावाला लागूनच एक नदी वाहत होती. पलीकडच्या गावामध्ये जाण्यासाठी लोक होडीचा वापर करत असत. एकदा एक विद्वान पंडित या गावामध्ये आपल्या नातेवाईकांकडे आले होते. सायंकाळच्या वेळेस नदी किनारी ते फेरफटका मारण्यासाठी आले होते. नदीचा किनारा अतिशय स्वच्छ होता. थोडा वेळ नदी किनारी बसल्यानंतर त्यांचे लक्ष नदीमध्ये ने-आण करणाऱ्या होडीकडे गेले. त्यांनी विचार केला, अशा या सुंदर वेळी होडीमधून फिरावं आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य डोळ्यामध्ये साठवावे. असा विचार करून पंडित नदीजवळ गेले आणि होडीमधील नावाड्याला हाक मारली. त्याला विचारले, एक फेरी मारून आणायचे किती पैसे घेणार? तो नावाडी म्हणाला, फक्त 10 रुपये. पैसे ठरवून पंडित होडीमध्ये जाऊन बसला. होडी किनाऱ्यापासून दूर जाऊ लागली. मध्येच पंडितांनी नावाड्याला विचारलं, काय रे, तू धर्मग्रंथ वाचली आहेस का? तो नावाडी म्हणाला, नाही महाराज. तुझं अर्ध आयुष्य वाया गेलं, असं तो पंडित म्हणाला. थोडा वेळ पंडित गप्प बसला. नंतर त्या नावाड्याला पुन्हा म्हणाला, तुला ग्रह ताऱ्यांविषयी काही माहिती आहे का? नावाडी पुन्हा म्हणाला, नाही महाराज, मला काहीच माहीत नाही. पंडित त्याला म्हणाला, तुझं 3/4 आयुष्य वाया गेलं. असं बोलणं चालू असतानाच होडीच्या तळाकडे नावाड्याचं लक्ष गेलं. या होडीच्या तळाला एक होल पडलं होतं आणि त्यामधून थोडं थोडं पाणी वर होडीमध्ये यायला लागलं होतं. नावाड्याला कळून चुकलं की आता धोका आहे. तो पंडिताला म्हणाला, पंडित महाराज, आपल्याला पोहता येतं का? पंडित म्हणाला, नाही. नावाडी म्हणाला, तर मग तुमचं सर्व आयुष्य वाया गेलं, कारण नाव हळूहळू बुडणार आहे. पंडिताच्या लक्षात आलं की खरंच आपलं आयुष्य वाया गेलं. आयुष्यात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही, त्याशिवाय इतर महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आता या क्षणी पुस्तकी ज्ञानापेक्षा पोहण्याचं ज्ञान जास्त उपयोगी पडलं असतं, हे पंडिताला पुरेपूर पटलं. पंडित नावाड्याला म्हणाला, मी खरंच चुकलो, परंतु तू आता मला या संकटामधून बाहेर काढ. नावाडी म्हणाला, ठीक आहे, आता आपल्याला पोहत पोहत नदी किनारी जावं लागेल. नावाड्याने त्या पंडिताला पकडून कसेबसे पोहत पोहत किनाऱ्यावर आणले. आपला जीव वाचवल्यामुळे पंडिताने नावाड्याचे आभार मानले व केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर इतरही ज्ञान मिळवायचे असे त्याने ठरवले.